नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी मस्त खमंग असं मटारचं थालीपीठ पाहणार आहोत। यापूर्वी देखील मी थालीपीठांचे भरपूर वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत। भाजणीचं थालीपीठ आहे, बिना भाजणीचं देखील थालीपीठ आहे, मेथीचं थालीपीठ आहे, वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठे दाखवलेली आहेत। आज आपण पाहतोय खमंग असं मटारचं थालीपीठ। चला मग पाहूयात। मटारचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या ताजा मटार घेतलेला आहे। ताजा मटारऐवजी तुम्ही फ्रोझन मटार पण वापरू शकता। इथे आता ताजा मटार मी उकडून घेणार आहे, तर त्यासाठी कुकरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। कुकरमध्ये ठेवून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात किंवा मटार मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मटार शिजतायत तोपर्यंत एक वाटण करूयात। तर त्यासाठी इथे मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे। यामध्ये 1.5 चमचा धने टाकायचे आहेत, अगदी अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। तर एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। इथे मी थोडं जास्त प्रमाणामध्ये थालीपीठ बनवते, त्यामुळे 1 ते 1.25 चमचा मी इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आणि एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, किंवा तुम्हाला कितपत तिखट हवं आहे ना तितकं यामध्ये हिरवी मिरची आपल्याला टाकायची आणि याला झाकण लावून अगदी चांगलं असं ओबडधोबड किंवा असं बारीक होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर पुढे पाहूयात, तर इथं मी मटार आहेत ना चांगले मऊसूद शिजवून घेतलेले आहेत। बघू शकता, हाताने असं प्रेस केले की अगदी छान मऊ झालेलं आहे। तर चाळणीवर काढून घेतलेलं आहे निथळण्यासाठी। सोबतच मी इथे बाजूला 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर थालीपीठ बनवताना कोथिंबीरीचा वापर भरपूर करायचा, ज्यामुळे कोथिंबीरला खूप छान चव थालीपीठांना खूप छान चव येते। मसाले पाहूया, तर इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 2 चमचे मीठ किंवा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा मोठा चमचा इथे मी धने जिरे पावडर घेतलेली आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा इथं हळद घ्यायची आहे। आता थालीपीठ बनवण्यासाठी पीठ मळण्यासाठी इथे मी आता मोठी परात घेतलेली आहे। यामध्ये जे आपण उकडलेले मटार होते तर ते काढून घ्यायचे आणि असं त्याला रफली असं मॅश करून घ्यायचं आहे। पूर्ण मॅश करायचं नाही आहे, तर अगदी अर्धा मॅश करायचं आहे, कारण ज्यावेळेस थालीपीठ खाताना हे मटार आहेत ना दाताखाली येतात ना तेव्हा खूप छान लागतात। त्यामुळे आता यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत। आता यात कांदा आणि कोथिंबीर देखील टाकून घेऊयात आणि इथे जी आपण वाटून घेतलेला ठेचा होता किंवा जो मसाला होता तोही काढून घेतलेला आहे। सुरुवातीला हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आता यात पिठं मिक्स करायचं आहे। तर इथं तुम्ही भाजणीचं पीठ देखील वापरू शकता किंवा या पद्धतीने जसे मी पिठं मिक्स करून घेतलेली आहेत, जसं की 2 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। तर असं मी इथे पीठ एकत्रित करून घेतलेले आहे, आधीच चाळून घेतलेले आहेत। तुम्ही तयार भाजणीचं पीठ देखील वापरू शकता किंवा जर भाजणीचं पीठ नसेल तर या पद्धतीने तुम्ही पिठं मिक्स करून घेऊ शकता, किंवा याऐवजी जर अजून तुमच्याकडे नाचणीचं पीठ बाजरीचं पीठ असेल ना तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे मी कोथिंबीरीच्या काड्या ठेवल्या होत्या, तर ते आपण बारीक चिरून आहेत ना यात टाकलेल्या आहेत। तर कोथिंबीरीच्या काड्या जरूर वापरा, ज्या एकदम कोवळी कोथिंबीर असते ना त्याच्या काड्या घ्यायच्यात आणि बारीक चिरून घ्यायच्यात आणि त्याही थालीपीठमध्ये मिक्स करून चांगलं असं सैल असं पीठ मळून घ्यायचं। इथे मी लगेचच थालीपीठ बनवते, त्यामुळे मी इथं सैल पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही जर अगदी अर्धा 1 तासाने बनवत असाल तर थोडंसं घट्ट पीठ मळलं ना तरी पण चालेल। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी पॉलिथिन घेतलेला आहे किंवा प्लास्टिकची अशी बॅग घेतलेली, त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे थालीपीठ आहेत ना अगदी व्यवस्थित पसरलं जातं आणि चांगलं पातळ देखील होतं। तर हातालाही थोडंसं तेल लावलेलं आहे जेणेकरून चिकटू नये पीठ हाताला, आणि आपल्याला बोटांच्या सहाय्याने थालीपीठ अगदी पातळ पसरवून घ्यायचं आहे। अजिबात जाड ठेवायचं नाही आहे, अगदी पातळ छान असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी खमंग भाजलं जातं। थालीपीठ करून झालेलं आहे। आता त्याला मध्ये अशी छिद्र करून घ्यायची आहेत। तर इथं मी मध्ये या पद्धतीने अशी छिद्र करून घेते, तुम्ही 1 छिद्र केलं तरीही चालेल, ठीक आहे। एका साईडला लोखंडी तवा घेतलेला आहे, तो चांगला गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पहिलंच थालीपीठ आहे, चिकटू नये यासाठी मी तेल लावून घेतलं होतं तव्याला आधी, आणि त्यावर थालीपीठ टाकायचं आहे आणि मस्त आता तेल तूप बटर काहीही लावून तुम्ही अगदी खमंग होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। छिद्र बनवली आहेत त्यातही आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून अगदी छान खमंग असं थालीपीठ भाजलं जाईल। दुसरी बाजू पलटून घेतलेली, दुसऱ्या बाजूने पण आपल्याला उलथाण्याने अगदी चांगलं असं हलक्या हाताने दाबून हे थालीपीठ आहे ना छान असं सगळ्या बाजूने
भाजून घ्यायचं आहे। अतिशय खमंग होतं थालीपीठ, खूप चवदार होतं। सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, अगदी पोटभरीचा नाश्ता होतो। मुलांना डब्यात द्यायचा असेल तर डब्यात देऊ शकता। जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर प्रवासात देखील हे घेऊन जाऊ शकता। फक्त प्रवासात नेण्यासाठी तुम्ही इथं कांदा वापरू नका। प्रवासासाठी अगदी परफेक्ट असं थालीपीठ तयार होतील। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।